Hello and welcome to the 13th lecture of Coordination Compounds Class 12. या मागील लेक्चरमध्ये आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस अकॉर्डिंग टू व्हीबीटी थेरी कशा पद्धतीने तयार होतात हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार होते, ऑक्टाहेड्रल हाय स्पिन कॉम्प्लेक्स अँड ऑक्टाहेड्रल लो स्पिन कॉम्प्लेक्स. आता या लेक्चरमध्ये आपण टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस कसे तयार होतात हे पाहणार आहोत. तर त्याकरिता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया ज्याचा व्हीबीटी नुसार आपल्याला एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे की याचा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स कशा पद्धतीने तयार होतो. ओके, सो लेट अस टेक एक्झाम्पल फॉर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स याचं एक्झाम्पल आहे NiCl4 2 minus NiCl4 2 minus or -2. आता याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम आहे निकेल. अकॉर्डिंग टू व्हीबीटी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला निकेलचा ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर या कॉम्प्लेक्स मधली त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे ही कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार निकेलची जी ऑक्सिडेशन स्टेट येईल त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा निकेल हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 28, निकेलचा ॲटॉमिक नंबर 28 आहे. तर याचं ग्राउंड स्टेट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूयात. निकेल 28 ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल आपण निकेलचं ग्राउंड स्टेट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. फर्स्ट इलेक्ट्रॉन विल एंटर इन 1s ऑर्बिटल, त्यामुळे कॉन्फिगरेशन असणार 1s2. नंतर इलेक्ट्रॉन एंटर होणार 2s ऑर्बिटल मध्ये, सो दिस विल बी 2s2. त्यानंतर इलेक्ट्रॉन एंटर होईल 2p ऑर्बिटल मध्ये, सो 2p कॅपॅसिटी 6 आहे त्यामुळे 2p 6 10 इलेक्ट्रॉन्स आर युज्ड हियर. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन जो आहे तो 3s मध्ये एंटर होईल, सो यू हॅव टू राईट 3s. s ची कॅपॅसिटी 2 आहे त्यामुळे 3s2. नेक्स्ट आता 12 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय झालेले आहेत. त्याच्यानंतर राहिलेले इलेक्ट्रॉन जे आहेत 3s नंतर 3p मध्ये एंटर होतील, सो 3p6. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा एंटर होणार आहे 4s ऑर्बिटल मध्ये, सो दिस विल बी 4s2. आणि नंतर इलेक्ट्रॉन एंटर होईल 3d ऑर्बिट मध्ये. आता इथं वापरलेले किती इलेक्ट्रॉन भरलेले आहेत पहा, हे 10 20 इलेक्ट्रॉन आपण कॉन्फिगरेशन मध्ये लिहिलेले. आता राहिले 8 इलेक्ट्रॉन दॅट विल एंटर इन 3d ऑर्बिटल 3d8. दिस इज द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल atom which is a central metal atom. Okay, for simplification आपण लिहिताना पहिल्यांदा थर्ड शेल मधले सब ऑर्बिटल्स लिहितो, त्यामुळं आपण हे लिहिताना थोडंसं आपण 3d पहिल्यांदा घेऊया आणि नंतर 4s. सो दिस विल बिकम 3d8 and 4s2. आपल्या सोयीसाठी आपण असं केले. ओके, पण पहिल्यांदा इलेक्ट्रॉन एंटर होतो 4s मध्ये आणि नंतर 3d मध्ये. आता या मॉलिक्यूल मध्ये निकेलची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर निकेल ऑक्सिडेशन स्टेट माहित नसेल तर आपण x मानतो. ओके, क्लोरीन ॲटम ऑक्सिडेशन स्टेट आहे -1, 4 क्लोरीनच्या होतील -4. ओके, आणि टोटल नेट चार्ज पहा -2. ओके, सो ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला निकेलचे आपण x मानलेले आहे. क्लोरीन एका क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किंवा त्याच्यावरचा चार्ज -1 आहे त्यामुळे 4 क्लोरीनचा टोटल चार्ज येईल -4.
आणि ओव्हरऑल नेट चार्ज जो आहे तो मॉलिक्युलवरचा -2. आता हा -4 या बाजूला जर घेतला तर दिस विल बिकम x इज इक्वल टू -2, -4 इकडे गेला तर होणार +4. सो दिस विल बी इक्वल टू +2. म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट आली +2. निकेलची या मॉलिक्यूलमध्ये या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मधली ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. मग आता ही ऑक्सिडेशन स्टेट जर अचीव करायची असेल +2 ऑक्सिडेशन स्टेट करायची असेल तर आपल्याला 2 इलेक्ट्रॉन या ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधून रिमूव्ह करावे लागतील. मग कोणत्या ऑर्बिट मधून इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होतील तर दॅट विल बी रिमूव्ड फ्रॉम 4s ऑर्बिटल. सो द फायनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन Ni+2 ऑक्सिडेशन स्टेट याच्यामधला Ni+2 मधला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ज्या वेळेला लिहू त्यावेळेला ते कसं असेल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d8 and 4s0. राईट. आता हे ऑक्सिडेशन स्टेट +2 निकेल +2 ऑक्सिडेशन स्टेटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला निकेल कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन करणार आहे हे पाहायचं आहे. त्याकरिता हे जे ऑलरेडी आपण लिहिलेले जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत हे आपल्याला इन शॉर्ट सुद्धा लिहिता येतात. ही एक गोष्ट आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक आहे. तर हे 10 आणि 8 18 म्हणजे आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. त्यामुळे इथंपर्यंत जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे आर्गॉनचं कॉन्फिगरेशन आहे. ते आपण कसं लिहू शकतो इन शॉर्ट ह्या सगळ्याच्या ऐवजी आपण असं लिहू शकतो Ar18 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्या नंतर आपण इन शॉर्ट हे राहिलेलं पुढचं कॉन्फिगरेशन कसं लिहू शकतो बघा Ar18 3d8 and 4s2. म्हणजे या कॉन्फिगरेशनच्या ऐवजी तुम्ही सिम्प्लिफाईड अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता. सेम वे आपण इथं त्या पद्धतीने लिहायचा जर प्रयत्न केला तर या सर्वांच्या ऐवजी आपल्याला लिहावं लागेल Ar18 3d8 4s0. आता याच्यानंतर 4s नंतर 4p ऑर्बिटल सुद्धा असतं. त्यामुळे आपण आपल्या सोयीसाठी लिहूया 4p0. ओके 4p0. आता आपल्याला बॉक्स डायग्राम काढणं आवश्यक आहे. हीच बॉक्स डायग्राम आपण जर काढायची ठरवली तर 3d ऑर्बिटल जे आहे ते आपण इथे दाखवूया 1 2 3 4 and 5. ओके नंतर 4s ऑर्बिटल आणि 4p इथे 3 सब ऑर्बिटल 1 2 3 px py and pz. ओके इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीने भरलेले आहेत हे आपण पाहूया. 3d ऑर्बिटल मध्ये पहिला इलेक्ट्रॉन दुसरा 3 4 5 त्यानंतर पेरिंग स्टार्ट होतं 6 7 आणि 8. ओके आता या ठिकाणी 4s ऑर्बिटल वेकेंट आहे आणि 4p सुद्धा वेकेंट आहे. व्हीबीटी नुसार हा जो मॉलिक्यूल आहे यातला हा सेंट्रल मेटल ॲटम जो आहे ह्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. त्यानुसार आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. हे लिहिल्यानंतर हा जो Ni+2 आयन आहे याने आपल्याला जेवढे लिजंड्स त्या सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच आहेत तेवढे वेकेंट ऑर्बिटल्स त्यानं हायब्रिडायझेशनसाठी प्रोव्हाइड केले पाहिजे. आता आपण पाहूयात या सेंट्रल मेटल ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 4 कारण त्याला 4 लिजंड्स 4 क्लोरीन ॲटम अटॅच आहेत. म्हणजे Ni+2 न 4 वेकेंट ऑर्बिटल्स प्रोव्हाइड केले पाहिजे. आहेत का पाहूयात. तर इथं एक 4s ऑर्बिटल आणि 3 4p ऑर्बिटल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे आणि एक्सपेरिमेंटली असं आढळून आलेलं आहे की NiCl4 हा जो मॉलिक्यूल आहे इट इज पॅरामॅग्नेटिक. हा पॅरामॅग्नेटिक आहे. पॅरामॅग्नेटिक आहे याचा अर्थ याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे इथं ह्या सिंगल जे स्पिन आहेत ह्यांचं पेअरिंग होणार नाहीये. हे एक्सपेरिमेंटली पहिल्यांदा फाइंड आउट झालेलं आहे की दिस मॉलिक्यूल इज पॅरामॅग्नेटिक. त्यामुळे इथे पेअरिंग घडणार नाही.
पण मग त्यामुळं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे स्पिन्स जे आहेत, दॅट रिमेन्स अनपेअर्ड, हे अशाच पद्धतीनं अनपेअर्ड राहतील, इथं पेअरिंग होणार नाही. मग आपल्याला नेक्स्ट ऑर्बिटल कन्सिडर करावं लागतील. नेक्स्ट किती ऑर्बिटल कन्सिडर करावं लागतील तर 4, कारण या मॉलिक्यूलमध्ये सेंट्रल मेटल ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 4. त्यामुळं एक 4s ऑर्बिटल आणि 3p ऑर्बिटल हे हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतील. त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल Ni+2 इन हायब्रिडाइज्ड स्टेट. हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये काय होईल तर याच्यामधले 3d ऑर्बिटल विल रिमेन ॲज इट इज 1 2 3 4 5. 3 ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत आणि 2 ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते अनपेअर्ड आहेत. आता हे 4 ऑर्बिटल जे आहेत म्हणजे 1s आणि 3p, म्हणजे इथं हायब्रिडायझेशनचा टाइप कोणता आहे हे आता आपल्याला लक्षात येईल. 1s ऑर्बिटल अँड 3p ऑर्बिटल्स, दॅट इज sp3, म्हणजे 1s आणि 3p ऑर्बिटल्स जे आहेत हे एकत्र येतील, मिक्स होतील, रिकास्ट होतील आणि तेवढेच म्हणजे 4 ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करतात म्हणजे नवीन 4 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील. मग आपल्याला हे हायब्रिड ऑर्बिटल्स इथे दाखवायला पाहिजे. 4 ऑर्बिटल्स 1 2 3 and 4. हे 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत याच्यामध्ये क्लोरीन हे लिजंड्स इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतील. त्यामुळं या क्लोरीनचे इलेक्ट्रॉन पेअर्स या ठिकाणी ऑक्युपाय होतील. सो क्लोरीन विल गिव्ह, फर्स्ट क्लोरीन विल गिव्ह 2 इलेक्ट्रॉन पेअर्स, 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या क्लोरीनचे, हे तिसऱ्या क्लोरीनचे आणि हे चौथ्या क्लोरीनचे. अशा पद्धतीनं NiCl4 मॉलिक्यूल तयार होईल. म्हणजे Ni+2 इन हायब्रिडाइज्ड स्टेट आणि त्याचंच कन्व्हर्शन आपण करू शकतो NiCl4+2 मॉलिक्यूल, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता या मॉलिक्यूलमध्ये 2 इलेक्ट्रॉन जे आहेत हे इथं आपल्याला दिसतात, हे अनपेअर्ड आहेत, बरोबर आहे. त्यामुळे इथं पेअरिंग झालेलं नाही. त्यामुळे ह्याचं जर मॅग्नेटिक कॅरेक्टर आपण डिस्कस करायचा प्रयत्न केला तर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळं हा मॉलिक्यूल जो आहे हा पॅरामॅग्नेटिक नेचरचा असणार. दिस इज पॅरामॅग्नेटिक. ओके. आणि इथं sp3 हायब्रिडायझेशन झालंय म्हणजे या मॉलिक्यूलचा शेप जो आहे तो टेट्राहायड्रल असणार किंवा त्याची जॉमेट्री जी आहे ती टेट्राहायड्रल असेल, ज्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम निकेल हा जो आहे तो सेंटरला असेल आणि टेट्राहेड्रली 4 लिजन्स हे सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असतील. त्यामुळं हा मॉलिक्यूल आपल्याला असा दिसेल. क्लोरीन donating electron pair, this chlorine is also donating electron pair to central metal atom, chlorine, and this whole molecule carries 2 minus charges. This is tetrahedral NiCl4-2 molecule. एक्झाममध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला हा क्वेश्चन विचारला जातो किंवा या पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो. डिस्कस द जॉमेट्री ऑफ NiCl4-2 मॉलिक्यूल अकॉर्डिंग टू VBT. मग VBT नुसार आपण हा मॉलिक्यूलची जॉमेट्री जेव्हा डिस्कस करतो सगळ्यात पहिली स्टेप आहे निकेलचा ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं आहे. इन शॉर्ट आपण इथं घेतलेलं आहे 18 ॲटॉमिक नंबर असलेला आर्गॉन आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन एंटर होणार 4s मध्ये 4s2 अँड देन 3d8. ज्या वेळेला निकेल +2 ऑक्सिडेशन, याच्यामध्ये आपण आता मागाशी ऑक्सिडेशन स्टेट निकेलची कॅल्क्युलेट केली, दॅट इज +2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मधल्या कॉन्फिगरेशन मधून बाहेर पडणार आहेत. आता हे इलेक्ट्रॉन कुठून बाहेर पडतील तर 4s मधून. त्यामुळे 4s विल बिकम वॅकंट. त्यामुळे कॉन्फिगरेशन होणार 4s0. पुढचा ऑर्बिटल आहे 4p,
that also do not have any electrons, so it is 4p0. मग आता Ni+2 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर हा Ni+2 कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन दाखवतो हे ठरवणं आवश्यक आहे. मग त्याकरिता मॉलिक्यूल मधल्या ह्या निकेलचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे बघणं आवश्यक आहे. तर कोऑर्डिनेशन नंबर आहे 4, म्हणजे Ni+2 ह्या आयननं 4 वेकंट ऑर्बिटल्स प्रोव्हाइड केली पाहिजेत. पुढे आहेत का पाहूयात आपण. 3d8 4s0 आहे, त्याच्या पुढचे आहेत 4p ऑर्बिटल. टोटल आपण जर पाहिलं तर 1 2 3 4 ऑर्बिटल्स अवेलेबल आहेत. एक s आणि 3p म्हणजे हायब्रिडायझेशनचा टाइप झाला sp3. हे आपण कशावरून ठरवलं तर या मॉलिक्यूलचं सगळ्यात पहिल्यांदा एक्सपेरिमेंटली मॅग्नेटिक नेचर फाइंड आउट केलं जातं आणि हे एक्सपेरिमेंटली पहिल्यांदा फाइंड आउट केल्यानंतरच आपल्याला इथं कळतं पेरिंग होणार आहे की नाही होणार आहे. तर एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट दिस NiCl4-2 इज पॅरामॅग्नेटिक. दॅट मीन्स इट हॅज सम अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर इथं आहेत हे एक्सपेरिमेंटली सिद्ध झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला इलेक्ट्रॉन्सचं पेरिंग करण्याची गरज नाही आहे. म्हणजेच आपण नेक्स्ट ऑर्बिटल एक s आणि त्याच्यानंतरचे 3p sp3 हायब्रिडायझेशन हा मॉलिक्यूल दाखवतो हे प्रेडिक्ट करू शकतो. मग sp3 हायब्रिडायझेशन जर असेल तर हे 4 ऑर्बिटल्स एक 4s आणि 3 4p ऑर्बिटल हे एकत्र मिक्स होतील, रिकास्ट होतील आणि 4 नवीन sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील. हे 4 नवीन sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत ज्याच्यामध्ये हे 4 वेकंट ऑर्बिटल जे आहेत त्या ठिकाणी क्लोरीन जे 4 लिजंड्स आहेत ते त्यांचे इलेक्ट्रॉन पेअर्स डोनेट करतील. त्यामुळे इथे मी क्लोरीनचे 4 इलेक्ट्रॉन पेअर्स इथं डोनेट केलेले दाखवलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं sp3 हायब्रिडायझेशन झाल्यामुळं या मॉलिक्यूलची जॉमेट्री जी आहे ती टेट्राहेड्रल असणार, in which nickel is at center and 4 chlorine atoms are at the corners of a tetrahedral. That molecule carries a 2- charges. याची ही जॉमेट्री पण आपण इथं दाखवलेली आहे. आय होप तुम्हाला हे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स कशा पद्धतीने तयार होतो हे एक्झाम्पल सहित मी सांगितले तुम्हाला समजलं असेल असं आशा करतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन मॉलिक्यूल पाहूया. थँक्यू.